शुभ सकाळ. मी शुभम गाडवेकर. माझ्या मानवी शुभम व्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज गावचं बेत आहे. आवाज जरा बारीक येत असतो कारण आताच झोपेतनं उठलाय. खायला तर तो दाखव द्यायचा. तर मी आता इलाय बुकवान लेकला. असे कामावर असे पण काम कसा माझा गाडीवर असल्यामुळे मी अकडे तकडे फिरतच असतंय. तो मग आता इथं हैसर उपवन लेकला तुम्ही बघू शकताच मागे पूर्ण तलाव आता. तर हैच्यांचं म्हणणं आहे की ह्यो तलाव पहिलो पाणी पुरवठ्यासाठी वापरला जात होता. पण आता तोच मनोरंजन आणि पर्यटनासाठी ओळखला जातो. आणि दरवर्षी सांस्कृतिक आर्ट फेस्टिवल आयोजित होत असतात. हजारो पर्यटक येतात आणि तलावाभोवतीची हिरवळ बसण्यासाठी जागा आणि सुंदर निसर्ग असल्यामुळे कुटुंब, मित्र आणि कपल लोकांका या जास्त आवडतात. हैसर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात जास्तीत जास्त लोक येतात आणि थोडक्यात सांगू तर उपवन लेक ह्या ठाणे शहराचा एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. हा शांत वातावरण आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असं. तसाच सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य हैसर बहु आपल्याला भेटते. आणि गणेश विसर्जनासाठी नाही म्हटलंस तरी प्रसिद्ध ठिकाण म्हणून बघितलं जातं. हैसर फोटोशूटसाठी ह्या उत्तम ठिकाण आहे. तलावाशेजारी अनेक पक्षी प्रजाती दिसतात. परिसरात झाडे, फुले, हिरवीगार फुलपाख. त्यामुळे अनेक मराठी आणि हिंदी मालिकांचे प्रक्षेपण पण इथं झालेलं असा. आणि जी काही लाइटिंग असा आणि आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या प्रकारे पाणी हे होतं त्यामुळे अजून आकर्षण वाटतं. त्यामुळे बहुतेक लोक इथं संध्याकाळची गर्दी करून असतात. त्यामुळे मनात एक पूर्ण शांतता भेटतात. त्यामुळे लोक हैसर येऊन जरा बसतात, शांत वाटतं म्हणून. जास्त करून कपल लोकच दिसतात हैसर. आणि हैसर तुमका बोटिंगची सुविधा पण भेटतली. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येऊन हैसर बोटिंग पण करू शकतास. तर बोटिंगची प्राइस सांगूची झाली तर हैसर पॅडलवाले काहीतरी 90 आहे आणि मशीनवाले काहीतरी 30 आहे. त्यामुळे तुम्ही येऊन हैसर बोटिंग पण करू शकतास. तर बघलाच तुम्ही पूर्ण व्हिडिओ. किती भारी वाटत सर. जर कोणाक यायचं असेल तर ठाण्यावरनं 10 नंबरची बस भेटता. त्या बसने तुम्ही इथं उपवन घेतल्या येऊन उतरू शकता. जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.